कबनूर गावचे शिल्पकार, महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन, रत्नाकर बँकेचे माजी संचालक, कबनूर जलस्वराज्य प्रकल्प प्रणेते श्री डी. ए. मनेरे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्था व इंदिरा महिला सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक व विविध संस्थांचे मार्गदर्शक सुधाकरराव देवाप्पा मनेरे यांचं रविवारी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कबनूर येथील परेड समाजाच्या पुढाकारानं येथील संत गाडगेबाबा स्मृती मंदिर इथं शोकसभा बोलवण्यात आली होती. कबनूर व परिसरातील गावच्या राजकारणात मनेरे मामा यांच्याशिवाय पान हलत नव्हतं. कबनूर ग्रामपंचायतीच्या कारभारात त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधनानं संपूर्ण कबनूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान येथील आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेप्रसंगी सुरुवातीला मनेरे मामा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी कबनूरमधील ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मामांच्यावरती नितांत प्रेम करणारे सर्वच नागरिक यांनी मामांच्या संपूर्ण जीवनातील त्यांच्या कार्याच्या आठवणी सांगितल्या. काहींनी आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. तसेच मामांनी देया मनेरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून व कबनूर हायस्कूल कबनूरच्या माध्यमातून उत्तम असं केलेले शैक्षणिक कार्याचा उल्लेख करण्यात आला. कबनूरमध्ये गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं म्हणून कबनूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलस्वराज्य प्रकल्प योजना राबवली. त्यामुळे त्यांची कबनूर गावामध्ये जलस्वराज्य प्रणेते म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शांतीनाथ पतसंस्था, इंदिरा महिला पतसंस्था स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटवला. त्याचबरोबर रत्नाकर बँकेचे संचालक म्हणून उत्तम कामकाज केलं असल्याचं व खास करून गोरगरिबांना सढळ हाताने आर्थिक मदत करून त्यांच्या सुखदुःखात मामांनी साथ दिली असल्यानं सर्वांनाच मामा आपलेसे वाटत होते, असं मत व्यक्त केलं. या शोकसभेकरता सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, गावातील महिला, पुरुष, परीट समाज बांधव व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.